मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक स्वागत आहे. लग्न सराईचा हंगाम सध्या सुरू आहे. एकीकडे लग्न जुळत नाहीत अशी ओरड वाढत असताना, दुसरीकडे एका दिवशी 4-4, 6-6 ठिकाणच्या पत्रिका येत आहेत. म्हणजे याचा अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये लग्न जुळतही आहेत आणि जुळतही नाहीत. मंगल कार्यालयाच्या तारखा भेटत नाहीत. गावामध्ये शाळा बुक झालेल्या आहेत आणि एका दिवशी 4-4, 5-5 लग्न अटेंड करण्याची प्रथा आता आपल्याकडे सगळ्यांकडे रूढ झालेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही आपली विवाह संस्था आहे, जी काही पारंपरिक विवाह संस्था आहे, तर या विवाह संस्थेमध्ये आपण काही चुकीच्या गोष्टीचा शिरकाव केलेला आहे. मग ती परण्याची प्रथा असेल, मोलडिली वरातीची प्रथा आपण ज्या कारणामुळे मोलडी ती असेल किंवा सध्या प्री वेडिंग शूटिंगचं मोठं प्रस्थ आहे. त्याच्यानंतर लग्नाच्या ठिकाणी स्क्रीनवर काही नवरदेव-नवरीचे जे काही स्लो मोशनमधले रिकामे चाळे दाखवले जातात. तर त्याच्या काहींना ह्या गोष्टी अ, एक याचं सुसंस्कृतपणाचं किंवा स्वतःच्या शिक्षितपणाचं लक्षण समजतात. मात्र आपली जी काही संस्कृती आहे, परंपरा आहे, जे काही आपण विवाहाच्या बाबतीत संस्कार आहे हे सांगत असतो, तर त्या संस्काराला ही गोष्ट कुठेतरी मान्य नाही, असं अनेक जुन्या वळणाची, जुन्या विचारांची लोकं बोलतात. आणि मग जुन्या विचारांची लोकं चुकीची होती, बरोबर होती, हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. कारण नवीन विचारांची लोकं जी आधुनिकीकरणाच्या नावाखाली जो काही धिंगाणा घालत आहेत किंवा जे काही पायंडे निर्माण करत आहेत, तर त्याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वजण भोगतो आहोत. ते वेगळे सांगायची गरज नाहीये. आणि मग अशातच हळदीचा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. हळदीची ही नेमकी परंपरा काय आहे? यामागची नेमकी भूमिका काय आहे? यामागचं आयुर्वेदिक किंवा आरोग्यविषयक महत्त्व काय आहे? किंवा धार्मिकदृष्ट्या महत्त्व काय आहे? याबाबतची ही छोटेखानी माहिती अ, नक्की पहा. हळद समारंभ परंपरेचा अर्थ की फक्त धिंगाणा. आज आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक लग्नात असते, पण आज ती जणू सोशल मीडियासाठी शो बनली आहे. अर्थातच आपण जाणून घेऊया हळद समारंभाबद्दल. हळद लावणं म्हणजे केवळ गाणी, नाच, रंग आणि डोळ्यात शिंपडलेली हळद, की त्यामागे काही गूढ, पवित्र आणि शाश्वत हेतू होता. चला तर पाहूयात हळद समारंभाचा धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ. दृष्टिकोनातून हळद हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुद्धतेचा, मंगलतेचं प्रतीक पदार्थ आहे. म्हणजे लग्न म्हणजे दोन आत्म्यांचा एक पवित्र योग असतो आणि अशा महत्त्वाच्या क्षणांच्या आधी वधू आणि वर दोघांनाही शुद्ध, पवित्र आणि सत्वशील करण्यासाठी हळद लावली जाते. व्रत, यज्ञ, पूजा विधीत सुद्धा हळदीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. प्रत्येक पूजेमध्ये धार्मिक विधीसाठी हळदीचा वापरही केला जातो. त्याचबरोबर लग्न कार्यामध्ये सुद्धा लग्नाच्या मुलाला, मुलीला देवाचा दर्जा दिला जातो. म्हणूनच नवरदेव आणि नवरी हा शब्द प्रचलित झाला असावा. शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, चित्त शांत करतं आणि एक नवा तेजस्वी ऊर्जा प्रवाह निर्माण करते. हळद लावताना घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले जातात. तेव्हा केवळ शरीर नव्हे तर मन आणि आत्मा देखील हळूहळू नव्या जीवनासाठी सजतो. सोबतच हळद ही एक नैसर्गिक औषध आहे. त्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. प्राचीन काळी लग्नाच्या आधी हळद लावण्यामागे हेतू होता की वधूवरांचा रोगप्रतिकारक शक्तीचा स्तर वाढावा, त्वचा निरोगी, तेजस्वी व्हावी आणि त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये. ही फक्त सौंदर्य वाढवण्याची गोष्ट नव्हती, ती वैज्ञानिक सुरक्षितेची कृती होती. तर एकूण हळद लावण्याचा कार्यक्रम म्हणजे आनंद उत्सवाची सुरुवात. वधूवरांना विवाहासाठी तयार करण्याचा एक शुभारंभ समजला जातो. महिलांच्या लोकगीते, उखाणे, पारंपरिक खेळ यामुळे सामाजिक एकत्रीकरण होतं. पारंपरिक पद्धतीने नातेवाईक, शेजारी, गावकरी एकत्र येतात. भाऊबंदकीचे रुसवे फुगवे निघून जातात. घरच्या वयोवृद्धांचा आशीर्वाद घेतला जातो. साधेपणा, आत्मीयता, कौटुंबिक जिव्हाळा या समारंभामध्ये दिसून येतो. अनेक संदर्भ असलेला हा एक कृतिशील समारंभ. तर अशा या समृद्ध परंपरेचे विकृतीकरण करण्याची सध्या चढावर लागलेली दिसत आहे. हल्ली हळद समारंभ फॅशनेबल इव्हेंटमध्ये रूपांतरित झाला. महागडे कपडे, थीम बेस्ड डेकोरेशन,
डीजे साऊंड यामुळे पारंपरिकतेचे संपुष्टात आली। हळद कार्यक्रमासाठी लाखोंचा खर्च केला जातो, जे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही। साधेपणा सोडून दिखाऊपणावर भर दिला जातो। यातून मग मूल्यहीन, संस्कारहीन होणारी परंपरा, यामध्ये पारंपरिक गाणी, वऱ्हाडांच्या स्त्रिया, उखाण्यांचं स्थान आता सिनेमातल्या गाण्यांनी घेतलं। सामाजिक एकत्रिततेपेक्षा फोटो, रील्स यावर अधिक लक्ष केंद्रित होत आहे आणि संस्काराची गळचेपी होत असताना ज्येष्ठांच्या हातातून निसटलेला हा कार्यक्रम तरुण पिढीच्या हातात गेला। त्यामुळे कार्यक्रम केवळ फनफेअर झाला असून त्यातील आध्यात्मिकतेचा लोप झाला। जर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी हळद समारंभ ही एक पवित्र पारंपरिक प्रक्रिया आहे। तिचं मूलतत्व शुद्धता, आनंद, एकत्रितपणा, सामाजिक नातेगोती जपणं हेच आहे। हल्लीच्या बदलत्या स्वरूपात जरी आधुनिकता आली असली तरी या परंपरेतील मूळ मूल्य, धार्मिक भाव, सामाजिक एकोप्याला आपण विसरू नये।